ओके गाईज. तर आजचा जो आज आपण जे बघणार होतो आजच्या लेक्चरला, तर प्रोजेक्टर आणि कॉम्प्युटर अवेलेबल नसल्यामुळे मी आज लेक्चर नाही घेऊ शकले. तर आज जे मी पॉइंट्स घेणार होते त्याचा मी व्हिडिओ तयार केलाय. तर ओके. मी अशी अपेक्षा करते, की तुम्हाला या अगोदरचं सगळं समजलं असेल आणि नाही समजलं तरी एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी बनवणार आहे फॉर HTML. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे काही डाउट्स असतील ते क्लिअर होऊन जातील आणि तरीही जर तुमचे डाउट्स असतील तर पुन्हा एकदा मला सांगा किंवा मला कमेंट करा आणि त्यानुसार मग मी पुन्हा ते तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाउट्स असतील ते रिसॉल्व्ह करेन. ओके. तर अवर नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टर फॉर्मॅटिंग टॅग्स. तर कॅरेक्टर फॉर्मॅटिंग टॅग्स म्हणजे काय? तर जे काही टेक्स्ट किंवा कॅरेक्टर्स आपण त्या वेब पेजमध्ये किंवा त्या वेबसाईटमध्ये दाखवणार आहोत, त्या कॅरेक्टर्सना आपण काय-काय फॉर्मॅटिंग देऊ शकतो. म्हणजे ते जे काही कॅरेक्टर आहे, ते आपण कुठल्या म्हणजे किंवा जे काही टेक्स्ट असेल, ते आपल्याला कशा पद्धतीने दाखवायचं आहे, हे आपण या टॅग्सचा वापर करून करू शकतो. देअर आर 2 टाइप्स ऑफ स्टाईल्स फॉर इंडिव्हिज्युअल वर्ड्स ऑर सेंटेन्सेस व्हिच आर लॉजिकल अँड फिजिकल स्टाईल्स. आता कॅरेक्टर फॉर्मॅटिंग टॅग्समध्ये आपल्याला काय बघायचे आहेत? 2 स्टाईल्स आहेत किंवा 2 अशा पद्धती आहेत, की ज्यांचा वापर करून आपण एक इंडिव्हिज्युअल वर्ड म्हणजेच काय, एक नॉर्मल एखादं लेटर म्हणजे ए असेल, एल असेल, बी असेल, असं इंडिव्हिज्युअल वर्ड किंवा कॅरेक्टर आणि इंडिव्हिज्युअल वर्ड म्हणजे काय, एक साधा शब्द म्हणजे हाय, हॅलो किंवा किंवा तुमचं नाव असेल स्वतःचं, एनिथिंग ऑर सेंटेन्स म्हणजे एखादं वाक्य व्हिच आर लॉजिकल अँड फिजिकल स्टाईल्स. मग हे जे काही द्यायचं म्हणजे हे जे काही तुमचे इंडिव्हिज्युअल वर्ड्स असतील किंवा सेंटेन्सेस असेल, वाक्य असेल, त्यांना तुम्हाला जर फॉर्मॅटिंग द्यायचं असेल, तर त्यासाठी 2 पद्धती आहेत किंवा 2 स्टाईल्स आहेत व्हिच आर लॉजिकल स्टाईल्स आणि फिजिकल स्टाईल्स. ओके. तर पहिल्यांदा आपण बघूया लॉजिकल स्टाईल्स. त्याच्यामध्येही काही टॅग्स आहेत. तर त्यामध्ये पहिला टॅग आहे व्हिच इज ईएम टॅग. ईएम टॅग म्हणजे काय? तर EM stands for emphasis tag. This tag is used to emphasize the text, that is it gives importance to the text. Emphasize म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला जास्त महत्त्व देणं. मग emphasize tag काय करतंय? तर तुम्ही जे काही टेक्स्ट डिस्प्ले करणार आहात, त्याला एम्फॅसिस किंवा इम्पोर्टन्स देण्याचा प्रयत्न करतंय. The text appearing between EM and opening and closing EM tag. हे जे काही एक सेकंड. हे जे काही आहे, त्याला ओपनिंग ईएम आणि क्लोजिंग ईएम टॅग असं म्हटलं जातं. म्हणजे कोणताही जेव्हा तुम्ही नॉर्मली एखादा टॅग जर टॅगबद्दल जर काही सांगत असाल, तर इ अ, हे जे काही नुसतं टॅगचं नाव दिलंय त्याला ओपनिंग टॅग असं म्हटलं जातं आणि जेव्हा हा बॅकस्लॅश वापरला जातो तेव्हा त्याला क्लोजिंग ईएम असं म्हटलं जातं. क्लोजिंग टॅग असं म्हटलं जातं. मग हा ओपनिंग आणि क्लोजिंग ईएम टॅगच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय, जे काही वाक्य असेल किंवा जे काही वर्ड असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. The text appearing between opening and closing EM tag will be displayed in italics. जे काही तुम्ही या EM टॅगच्या मध्ये लिहिणार आहात, ते इटॅलिक्स मध्ये दिसणार आहे. इटॅलिक्स म्हणजे काय? जे थोडंसं वाकडं झालेलं असतं आपल्या नेहमीच्या भाषेत. तर त्याला इटॅलिक्स असं म्हटलं जातं. तर जे काही EM टॅग काय करतंय, इम्पोर्टन्स देते तुमच्या टेक्स्टला आणि जे जे काही टेक्स्ट आहे, जे काही वर्ड आहे, त्याला इटॅलिक्समध्ये दाखवतंय. तर त्याचा सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग ईएम. ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग ईएम टॅगच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय इथे, जे टेक्स्ट तुम्हाला दाखवायचं आहे, ते लिहायचं आहे. ओके. तर एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे HTML बॉडी. याआधी मी जसं तुम्हाला सांगितलं, की जे काही बॉडी टॅग नंतर जे काही तुम्ही टॅग्स आत्तापर्यंत बघितले फ्रॉम H1 टू H1 टॅग टू धिस ईएम टॅग म्हणजे अजूनही पुढचे जे काही टॅग्स आहेत ते सगळे तुम्हाला बॉडी टॅगमध्ये लिहायचं आहे. बॉडी टॅगमध्ये काय करतो आपण, तर जी काही तुम्हाला तुमच्या विंडोजच्या त्या पांढऱ्या स्क्रीनवरती दाखवायचं आहे, ते तुम्हाला या बॉडी टॅगमध्ये लिहायचं आहे. ओके. आणि मग बॉडी टॅगमध्ये मी पुन्हा ईएम टॅग घेतलाय आणि मला रसिका हे नाव डिस्प्ले करायचं आहे. त्याला एम्फासाइज करायचंय. सो मी काही म्हणजे इम्पोर्टन्स द्यायचा आहे त्या वर्डला. सो मी रसिका हे नाव दिलंय. ईएम टॅग क्लोज केलाय. माझं लिहून झालंय सगळं, म्हणून मी बॉडी टॅग क्लोज केलाय आणि सगळंच लिहून झालंय. माझी बॉडी कंप्लीट झालीये. सो HTML टॅग जो इथे चालू केला होता, तो मी इथे क्लोज केलाय. तर आपण त्याचं आउटपुट बघूया.
ओके, दिसतंय? रसिका असं इटालिक्स मध्ये जे काही मी नाव दिलं होतं ओपनिंग आणि क्लोजिंग ईएम मध्ये, ते अशा अशा पद्धतीनं इथे दिसतंय. सो नेक्स्ट टॅग इज कोड टॅग. इट डिफाईन्स द कॉम्प्युटर कोड. हे काय दाखवतंय? कॉम्प्युटर कोड दाखवण्याचा प्रयत्न करतंय. इट इज डिस्प्लेड इन फिक्स्ड विड्थ फॉन्ट. जसं तुमचं प्री टॅग होतं, जे फिक्स्ड विड्थ दाखवतंय. फिक्स्ड विड्थ म्हणजे असं फॉन्ट की ज्याची विड्थ ही फिक्स्ड आहे. ओके, तर हे टॅग काय करतंय? फिक्स्ड विड्थ फॉन्ट असलेलं टेक्स्ट तुम्हाला दाखवतंय. त्याचा सिंटॅक्स आहे कोड, ओपनिंग अँड क्लोजिंग कोड. म्हणजेच काय, या दोन ओपनिंग आणि क्लोजिंग कोड टॅगच्या मध्ये तुम्हाला जे काही तुमचं टेक्स्ट आहे ते लिहायचं आहे. इथे मी पुन्हा माझं नाव घेतलेलं आहे. म्हणजे काय केलंय, फॉर एक्झाम्पल मध्ये HTML बॉडी हे टॅग्स घेतले. बॉडी टॅग मध्ये मी कोड टॅग घेतलेला आहे आणि मला टेक्स्ट कोणतं दाखवायचं आहे? रसिका नावाचा टेक्स्ट मला डिस्प्ले करायचा आहे बाय युझिंग दिस कोड टॅग. ओके, सो कोड टॅग क्लोज केलाय, मला एवढंच दाखवायचंय. बॉडी लिहून झालीये, सो मी बॉडी टॅग क्लोज केलाय. जसं तुम्ही C++ मध्ये करत होता, की वर्ड मेन मध्ये काय करायचा तुम्ही? सगळं लिहायचा. वर्ड मेन फंक्शन मध्ये सगळं लिहायचा आणि सगळी बॉडी लिहून झाल्यावरती म्हणजे डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, सी आउट, सी इन हे सगळं लिहून झाल्यावरती तुमची बॉडी लिहून झाली, की तुम्ही जिथे कर्ली ब्रेस ओपन केला होता तो तुम्ही क्लोज करत होता. इट इज सेम लाइक दॅट. जो टॅग तुम्ही ओपन केलाय तो तुम्हाला क्लोज करायचा आहे. आता बॉडी लिहून झाली आहे, त्यामुळे बॉडी टॅग क्लोज केलाय आणि आता HTML सुद्धा माझं सगळं डॉक्युमेंट लिहून झालंय, म्हणून आपण HTML टॅग सुद्धा क्लोज केलेला आहे. आता आपण आउटपुट बघूया. तर अशा पद्धतीनं फिक्स्ड विड्थ ज्याची रुंदी सेम आहे अशा किंवा फिक्स्ड आहे. फिक्स्ड म्हणजे काय? जे पुन्हा हलू शकत नाही किंवा आपण चेंज करू शकत नाही, असं फॉन्ट आपल्याला इथे डिस्प्ले झालेलं आहे. सो हे आपण 2 पहिले ईएम आणि कोड टॅग हे 2 बघितले. आता बघूया नेक्स्ट टॅग, which is strong tag. It is the another tag of logical style. It is the phrase tag. It shows important text. It is the phrase tag आणि जे हे काय करतंय? important text display करतंय. It displays the output in bold. Strong tag काय करतंय? स्ट्रॉंगली तुमचं जे काही आउटपुट आहे ते दाखवतंय. म्हणजेच तुमचं आउटपुट तुम्हाला बोल्ड मध्ये दाखवतंय. सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग स्ट्रॉंग टॅग मध्ये तुम्हाला काय करायचंय? तुमची जी काही बॉडी आहे ती म्हणजे तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला लिहायचंय. एक्झाम्पल घेतलंय HTML बॉडी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग टॅगच्या मध्ये मी काय दिलंय? स्ट्रॉंग टेक्स्ट हे 2 वर्ड्स लिहिलेले आहेत आणि स्ट्रॉंग टॅग क्लोज केलाय. म्हणजेच काय? स्ट्रॉंग टेक्स्ट हे 2 वर्ड्स मला बोल्ड मध्ये बघायचे आहेत, सो मी इथे यूज केलंय. माझी बॉडी लिहून झाली आहे, सो बॉडी टॅग क्लोज केलाय. HTML डॉक्युमेंट कंप्लीट झालंय, सो मी इथे क्लोज केलंय. आता बघूया आउटपुट. ओके, दिसतंय? स्ट्रॉंग टेक्स्ट म्हणजे बोल्ड मध्ये तुम्हाला काय दिसतंय? आउटपुट दिसतंय. नेक्स्ट आहे var टॅग. डिफाईन्स अ व्हेरिएबल. var टॅग काय करते? व्हेरिएबल डिफाईन करते. इट शोज अन आउटपुट इन इटॅलिक्स. हे सुद्धा काय करते? तुमचं आउटपुट इटॅलिक मध्ये दाखवतंय. तर सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग var टॅग मध्ये तुम्हाला तुमचं वर्ड लिहायचंय. एक्झाम्पल घेतलंय HTML बॉडी var व्हेरिएबल हा वर्ड लिहिलाय मी आणि var टॅग क्लोज केलाय. बॉडी लिहून झाली, सो बॉडी क्लोज केली आहे आणि डॉक्युमेंट कंप्लीट झालं, सो HTML टॅग सुद्धा मी इथे क्लोज केलेला आहे. सो आउटपुट बघूया. व्हेरिएबल इथे दिसतंय. हे सुद्धा वर्ड आपल्याला काय दिसतंय? इटॅलिक्स मध्ये डिस्प्ले होतंय. ओके, सो आता आपण बघूया एक छोटासा कोड, एक छोटंसं प्रोग्राम की जो काय करेल, आपल्याला लॉजिकल ज्या काही स्टाईल्स आहेत त्यांचं सगळं म्हणजे ईएम टॅग, कोड टॅग, स्ट्रॉंग टॅग आणि त्याच्यानंतरचा जो टॅग व्हॅर टॅग आपण बघितला, त्या सगळ्यांचं मिश्रण केलेला एक छोटंसं प्रोग्राम आपण करूया. व्यवस्थित बघा कसा प्रोग्राम टाइप करते. पहिल्यांदा मी काय करणार, मला काय करायचंय, जे काही ईएम कोड
स्ट्रॉंग आणि व्हॅर टॅग आपण बघितलेले आहेत. त्या सगळ्या टॅगचा एक आपण प्रोग्राम करूया. ओके. तर पहिल्यांदा एचटीएमएल टॅग घेतलाय. एचटीएमएल टॅग काय करतोय? इट इज एचटीएमएल डॉक्युमेंट हे डिफाईन करते. हे जे काही डॉक्युमेंट आहे माझं ते एचटीएमएलचं आहे. हे दाखवण्याचं काम एचटीएमएल टॅगचं आहे. देन नेक्स्ट इज हेड टॅग. हेड टॅग काय करणार आहे? शीर्षक देण्याचं काम करणार आहे ह्या पेजला. मग त्यासाठी हेड टॅगमध्ये आपल्याला टायटल टॅग यूज करायचा आहे. तो टायटल टॅग यूज केलाय. आता टायटल देऊया. काय देऊया टायटल? लॉजिकल स्टाईल्स. टायटल टॅग क्लोज. आता माझं शीर्षक देऊन झालंय. ओके. आता टायटल देऊन झालेलं आहे. सो आय एम गोइंग टू क्लोज द हेड टॅग. म्हणजे आपला फर्स्ट पार्ट क्लिअर झालाय. शीर्षक देऊन झालंय. आता दुसरा भाग कसला आहे, की जे आपल्याला व्हाईट स्क्रीनवर दाखवायचं आहे. ते आपल्याला टाइप करायचं आहे. म्हणजेच आपल्याला बॉडी लिहायची आहे. जेव्हा मी थिअरी सांगेन किंवा जेव्हा मी लेक्चर घेते, तेव्हा तुम्हाला एक 50% किंवा 60% कळेल. पण जेव्हा तुम्ही ॲक्चुअली एचटीएमएलचे डॉक्युमेंट्स तयार कराल प्रॅक्टिकलमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल, की आपण नक्की काय करतोय. ओके. तर आता बॉडी लिहूया आपण. बॉडीमध्ये पहिल्यांदा कोणता टॅग आहे? ईएम टॅग. ओके. मला काय करायचंय? ईएम, व्हॅर, कोड आणि स्ट्रॉंग ह्या चारही टॅग्स वापरून आउटपुट दाखवायचं आहे. पहिल्यांदा लक्षात कोणताही कोड किंवा C++चा असू दे किंवा HTMLचा असू दे, काहीही करताना आउटपुट काय पाहिजे हे लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल C++चं असेल. काय करायचं आपल्याला? 2 संख्यांचे ॲडिशन करायचे आणि रिझल्ट दाखवायचे. म्हटल्यावर आपल्याला लॉजिक काय लावायचं याच्यामध्ये? म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायचंय, की 2 संख्या पाहिजेत. मग आपल्याला माहिती आहे का युजर कोणत्या देणार आहे? नाही. आपल्याला माहित नाही, की युजर कोणत्या 2 संख्या टाइप करेल. कॅल्क्युलेटरला माहीत असतं का, की मी कोणत्या 2 संख्या टाइप करणार आहे ॲडिशनसाठी? नाही त्याला माहिती. मग ते जे काही ते प्रोग्राम बनवतात त्या कॅल्क्युलेटरसाठी, तो रँडम बनवतात. म्हणजेच ते 2 व्हेरिएबल्स घेतात. म्हटल्यावर 2 संख्यांचे ॲडिशन करायचे म्हटल्यावर 2 व्हेरिएबल्स लागणार. ते 2 व्हॅल्यूज लागणार आणि त्या 2 व्हॅल्यूजना स्टोअर करण्यासाठी 2 व्हेरिएबल्स लागणार आणि मग A+B हा फॉर्म्युला यूज करावा लागणार. हे लॉजिक वापरायचंय. तसंच आपल्याला या एचटीएमएलच्या डॉक्युमेंटमध्ये काय करायचंय, की ईएम टॅग, व्हॅर टॅग, कोड टॅग आणि स्ट्रॉंग टॅग ह्या 4 टॅग्स वापरून आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचं. म्हटल्यावर आपल्याला कोणते टॅग्स वापरायचे? हे 4 टॅग्स वापरायचे आहेत. मग हे 4 टॅग्स कुठे वापरायचे आपल्याला? बॉडीमध्ये दाखवायचे. बॉडीमध्ये टाइप करायचे. हे व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आउटपुट काय दाखवायचंय हे लक्षात घेतलं तर तुम्हाला प्रोग्राम काय लिहायचंय हे समजेल. ओके. म्हटल्यावर प्रत्येक वेळी आउटपुट काय आहे हे लक्षात ठेवायला लागणार आहे तुम्हाला. ओके. तर आता काय करायचं आपल्याला? पहिला कोणता टॅग आहे? ईएम टॅग. सो ईएम टॅग यूज करायचा आहे. ईएम टॅगमध्ये मला काय करायचं? काहीही एक नाव लिहा. फॉर एक्झाम्पल मी रसिका माझं नाव लिहिते. रसिका हे नाव मी ह्या टॅग्समध्ये यूज करते. ओके. ईएम टॅग क्लोज केला. आता काय करायचंय? ईएम टॅग काय करतोय? एम्फॅसाइज करतोय. म्हणजेच काय? जो वर्ड किंवा जे सेंटेन्स आपण लिहितोय त्याला इम्पोर्टन्स देण्याचा प्रयत्न करतोय. सो रसिका हे नाव लिहिलंय मी. माझं नाव लिहून झालंय म्हणजे माझं वर्ड जे काही मला डिस्प्ले करायचं ते मी लिहून झालंय. सो आय एम क्लोजिंग द ईएम टॅग. नेक्स्ट टॅग इज कोड टॅग. कोड टॅग काय करतोय? एका फिक्स्ड विड्थ मध्ये माझं जे काही वर्ड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. सो आय एम अगेन रायटिंग दॅट वर्ड व्हिच इज रसिका. माझं लिहून झालंय वर्ड. तो म्हणजे जे काही मला दाखवायचं ते लिहून झालंय. सो आय एम गोइंग टू क्लोज द कोड टॅग. नेक्स्ट इज स्ट्रॉंग टॅग. स्ट्रॉंग टॅग काय करतंय? बोल्डमध्ये तुमचं जे काही वर्ड आहे ते डिस्प्ले करतंय. सो स्ट्रॉंग टॅग. काय डिस्प्ले करायचंय मला? रसिका हे नाव डिस्प्ले करायचंय. तो माझं नाव लिहून झालंय. सो स्ट्रॉंग टॅग क्लोज करते. नेक्स्ट इज व्हॅर टॅग. व्हॅर टॅग काय करतोय? तुमचं जे काही वर्ड आहे ते तुम्हाला इटॅलिक्समध्ये दाखवतंय. So word is Rasika. Again, I am closing the var tag because I written the word that I have to display. सगळं लिहून झालेत. सगळे टॅग्स यूज करून झालेत. ईएम टॅग, कोड टॅग, स्ट्रॉंग टॅग आणि व्हॅर टॅग. सगळं लिहून झालेलं आहे. प्रत्येक टॅग लिहून झाल्यावरती मी क्लोज केलेला आहे. आता माझी बॉडी कंप्लीट झाली आहे. सो आय एम गोइंग टू क्लोज माय बॉडी. ओके.
माझं हेड म्हणजे माझा पहिला पार्ट शीर्षकाचा तो लिहून झालाय. दुसरा पार्ट जो बॉडीचा आहे तो सुद्धा लिहून झालाय. आता मला काय करायचंय माझं HTML डॉक्युमेंट सुद्धा कंप्लीट झालंय. सो आय एम गोइंग टू क्लोज द HTML टॅग. ओके. सो अशा पद्धतीने एक छोटासा जो काही कोड आहे माझा लॉजिकल स्टाईल्सच्या 4ही टॅगवरचा तो माझा लिहून झालाय. सो आय एम गोइंग टू सेव्ह धिस डॉक्युमेंट, सेव्ह ॲज आणि मी डेस्कटॉपवरती सेव्ह करतेय. फाईल नेम देतेय. हे द्यायचं नाव. फक्त नाव दिल्यावरती तुम्हाला .htm किंवा .html हे एक्सटेन्शन यूज करायचंय. लॉजिकल स्टाईल्स असं नाव देतेय मी. htm .htm हे एक्सटेन्शन दिलंय आणि सेव्ह ॲज टाइपमध्ये तुम्हाला ऑल फाईल सेव्ह करायचंय. ओके. सेव्ह. ओके. इथे दिसतंय तुम्हाला लॉजिकल स्टाईल्स. ओपन करते मी हे. दिसतंय 4 वर्ड्स दिसतायत विच आर रसिका, रसिका, रसिका आणि रसिका. हे 4ही वर्ड्स आहेत आणि प्रत्येक त्या वर्डला डिफरंट स्टाईल्स असाइन झाल्यात. पहिला रसिका आहे तो इटॅलिक्स मध्ये दिसतोय. त्याला काय झालंय आपण EM टॅग असाइन केलाय. दुसरा आहे रसिका जो कोड टॅगच्या स्टाईलमुळे तो फिक्स्ड विड्थ फॉन्ट त्याला असाइन झालाय. तिसऱ्या रसिका या वर्डला स्ट्रॉंग टॅगनं काय केलंय बोल्ड केलंय आणि चौथ्या रसिका टॅगला व्हॅर टॅगनं काय केलंय इटॅलिक केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसतंय हे जे काही आउटपुट आहे ते दिसतंय. टायटल दिसतंय इथे लॉजिकल स्टाईल्स. आता जर तुम्हाला या टॅगमध्ये काय करायचंय आता हे 4ही वर्ड्स काय झालेत एका सरळ रेषेत आलेले आहेत. जर तुम्हाला ते एका खालोखाल एक हवे असतील तर तुम्ही कोणता टॅग वापरणार? ऑब्व्हियसली BR टॅग. सो इथे मी काय करते BR टॅग यूज करते. We don't need to close the BR tag. ओके. इथे 3 ठिकाणी BR टॅग वापरलेला आहे. तुम्ही म्हणाले चौथ्यांदा का नाही BR टॅग वापरला? कारण ह्याच्या खालती आता कुठलंच टॅग नाहीये. सो इथे पहिल्या 3 टॅगसाठी मी काय केलंय BR टॅग यूज केलेला आहे. लेट्स सेव्ह धिस डॉक्युमेंट. आता आउटपुट बघूया. ओके. तर अशा 4 पद्धतीने तुमचा आउटपुट तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंडला एखादा कलर हवा असेल तर काय करणार? बॉडीचा जो काही ॲट्रिब्यूट आहे दॅट इज BG कलर तुम्ही यूज करू शकता. सो लेट्स ट्राय. म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय होतं हे. बॉडी तुम्हाला एखाद्या टॅगचा ॲट्रिब्यूट लिहायचा असेल तर त्या टॅगच्या आणि ॲट्रिब्यूटच्या मध्ये स्पेस देऊन मला तो ॲट्रिब्यूट लिहायचा आहे. सो आय एम रायटिंग द BG कलर टॅग ॲट्रिब्यूट इक्वल्स टू कलर आहे कोणता देऊया येलो. बघूया. सेव्ह करूया डॉक्युमेंट. ओके. तर अशा पद्धतीने हा येलो कलर इथे डिस्प्ले झालेला आहे. तर हे झाले आपले लॉजिकल स्टाईल्स. आता बघूया आपण फिजिकल स्टाईल्स कोणते कोणते आहेत. ओके. द सेकंड वन इज
फिजिकल स्टाईल्स. फिजिकल स्टाईलमध्ये काय काय आहे? बी टॅग, आय टॅग, क्यू टॅग. बी टॅग काय करतंय? बोल्ड टेक्स्टमध्ये तुमचं जे काही वर्ड आहे ते दाखवतंय. सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग बी टॅग. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? तुमचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. नेक्स्ट वन इज आय टॅग. आय टॅग काय करतंय? इटॅलिकमध्ये तुम्हाला टेक्स्ट डिस्प्ले करतंय. यू टॅग इट गिव्हज अंडरलाईन टू द टेक्स्ट. तुमच्या टेक्स्टला अंडरलाईन म्हणजे एक त्याच्या त्या टेक्स्टच्या खालती लाईन देण्याचं काम करतं. जसं इथे मी घेतलंय सिंटॅक्सच्या खालती, फॉर एक्झाम्पलच्या खालती किंवा यू टॅग, आय टॅगच्या खालती. या प्रत्येक सेंटेन्सच्या खालती जर तुम्हाला किंवा तुमच्या टेक्स्टच्या खालती जर तुम्हाला अंडरलाईन द्यायची असेल, तर तुम्ही काय करू शकता? यू टॅग यूज करू शकता. आता इथे एक्झाम्पल घेतलंय मी. या तीनही टॅगचा वापर करून मी काय घेतलंय? एक्झाम्पल घेतलेलं आहे. HTML बॉडी, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. ओके. सो आउटपुट बघूया आपण यांचं. बोल्ड आहे वर्ड, हा बोल्ड म्हणजे बोल्डमध्ये तुम्हाला दिसतोय. इटॅलिक हा वर्ड हा तुम्हाला इटॅलिक या फॉर्मॅटिंग मध्ये दिसतोय आणि अंडरलाईन या वर्डच्या अंडर तुम्हाला इथे लाईन दिसेल. तर अशा पद्धतीने हे 3 टॅग्स वर्क होतात. Next is SUB tag. The fourth physical style tag is SUB tag. It is a subscript tag. Subscript tag म्हणजे काय? For example, एक सेकंड. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं लिहायचंय H2O म्हणजे तुम्ही जे बेसला लिहिताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही log 2 असं काहीतरी लिहिता, log 2 किंवा log 10 असं तुम्ही काहीतरी लिहिता. फॉर एक्झाम्पल आपण बायनरी मध्ये करत होतो, म्हणजे जे काही नंबर सिस्टम 11वीला बघितलं त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की एखादी डेसिमल व्हॅल्यू जर लिहिली की 102 आणि त्याच्या ती डेसिमल आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या शेवटी आपण 10 लिहत होतो. ओके. तर हे जे काही आपण बेसला लिहितोय ते जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही त्याला काय म्हटलं जातं? सबस्क्रिप्ट असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही तुम्ही बेसला लिहिताय विच इज कॉल्ड एज सबस्क्रिप्ट. सो हे जे काही सबस्क्रिप्ट आहे ते दाखवण्यासाठी SUB टॅग यूज केला जातो HTML मध्ये. ओके. The text enclosed within opening and closing SUB tag is displayed in subscript form. जे ओपनिंग आणि क्लोजिंग SUB टॅगच्या मध्ये तुम्ही जे लिहिताय ते सबस्क्रिप्ट फॉर्म मध्ये डिस्प्ले केलं जातं. इट इज मोस्टली युज्ड इन मॅथेमॅटिकल फॉर्म्युले ऑर केमिकल इक्वेशन्स. जे काही तुमचे मॅथ्सचे फॉर्म्युलेज आहेत किंवा केमिकल इक्वेशन्स आहेत, लाईक जसं मी आता सांगितलं की log 10 किंवा H2O, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे SUB टॅग यूज होतो. फॉर एक्झाम्पल समजा असं तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं असेल की जे केमिस्ट्रीमध्ये यूज होते किंवा जे मॅथ्समध्ये यूज होते, सॉरी वेबसाईट दाखवायची असेल की जी मॅथ्समध्ये यूज होते किंवा केमिस्ट्रीमध्ये यूज होते, अशा वेबसाईटसाठी तुम्ही SUB टॅग यूज करू शकता. सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग SUB. एक्झाम्पल घेतलेला आहे HTML बॉडी. आता मी कसं घेतलेलं आहे बघा. मला काय दाखवायचंय? CO2. ओके. मग बेस काय आहे? खालती सबस्क्रिप्ट मध्ये काय दाखवायचंय? 2 दाखवायचंय. मग तुम्हाला जे सबस्क्रिप्ट मध्ये दाखवायचं आहे ते तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग SUB या टॅग्सच्या मध्ये लिहायचं आहे. म्हणजे मला CO2 दाखवायचंय. सो CO मी आधी लिहून घेतलाय. मग SUB टॅग ओपन केला. त्याच्यामध्ये मला काय लिहायचंय? 2. म्हणजे मला CO2 लिहायचंय. बेसला 2 दाखवायचंय. सो हा 2 मी ओपनिंग आणि क्लोजिंग SUB टॅगच्या मध्ये लिहिला. माझं लिहून झालंय सगळं. त्यामुळे मी बॉडी टॅग क्लोज केला. HTML टॅग क्लोज केला. सो आपण आउटपुट बघूया. ओके. दिस CO2. तर अशा पद्धतीने तुम्हाला आउटपुट दिसतंय. नेक्स्ट इज SUP टॅग. इट इज अ सुपरस्क्रिप्ट टॅग. सुपरस्क्रिप्ट टॅग म्हणजे काय? जर तुम्हाला असं पॉवर द्यायची असेल, फॉर एक्झाम्पल 10⁻² किंवा 8⁻² असं काहीतरी द्यायचं असेल किंवा 3चा क्यूब किंवा 2⁻4 असं काहीतरी पॉवर द्यायची असेल एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या किंवा काही वेळेला असं असतं ट्रेडमार्क लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल किंवा एखादी गोष्ट असेल, समजा एखादं नाव आहे, माझं नाव आहे की जे ऑलरेडी मी रजिस्टर केलंय. सो इथे तुम्हाला दिसतं. एखादी रजिस्टर्ड गोष्ट असेल तर त्या नावाच्या वरती असं R सिम्बॉल येतं. म्हणजे काहीतरी तुम्हाला पॉवरचं दाखवायचं असेल किंवा एका शब्दाच्या वरचं काहीतरी दाखवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? त्याला सुपरस्क्रिप्ट असं म्हटलं जातं. मग हे सुपरस्क्रिप्ट दाखवण्यासाठी SUP टॅग कन्फ्यूज होऊ नका.
जर बेस दाखवायचा असेल तर SUB टॅग आणि जर पॉवर दाखवायची असेल तर SUP टॅग यूज करावा लागतो. The text enclosed within opening and closing SUP tag is displayed in superscript form. It is mostly used in mathematical formulae or chemical equations. जे काही तुमचे मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत आणि केमिकल इक्वेशन्स आहेत, या सगळ्यांसाठी SUP टॅग आणि हा SUB टॅग यूज केला जातो. सिंटॅक्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग SUP. फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे, मला अशा आउटपुट काय पाहिजे, गुगल आणि त्याच्या पॉवरला TM. तर मला पॉवर काय दाखवायची आहे, TM. वरती काय दाखवायचं आहे, TM. सो जे मला वरती दाखवायचंय ते मी काय केलंय, ओपनिंग आणि क्लोजिंग SUP टॅगच्या मध्ये लिहिलं आहे. आणि मला खालती म्हणजे मला माझा वर्ड काय आहे, गुगल, आणि त्याच्या पॉवरला काय दाखवायचंय, ओपनिंग आणि क्लोजिंग टॅगच्या मध्ये TM, जे मी ते घेतलंय. सो माझी बॉडी लिहून झाली, त्यामुळे मी बॉडी टॅग क्लोज केलाय आणि HTML टॅग सुद्धा क्लोज केलेला आहे. सो आता आपण आउटपुट बघूया. ओके, दिसतंय गुगलच्या वरती TM असं तुम्हाला डिस्प्ले होते. तर अशा पद्धतीने हे आउटपुट दिसते. तर आपण या सगळ्यांचा एक छोटासा प्रोग्राम बघूया फिजिकल स्टाईल्सचा. ओके, सो HTML टॅग पहिल्यांदा टायटल देऊया, त्यासाठी मी हेड टॅग लिहिते. आता हेड टॅग मध्ये टायटल द्यायचं असेल तर स्पेसिफिक टायटल टॅग यूज करावा लागतो. टायटल देऊया फिजिकल स्टाईल्स. टायटल देऊन झालंय, सो टायटल टॅग क्लोज करूया. ओके, हेड सुद्धा देऊन झालंय, म्हणजे हेड टॅग माझा पूर्ण झालाय, सो हेड टॅग क्लोज करूया. आता नेक्स्ट वन इज बॉडी टॅग. सो आय एम स्टार्टिंग द बॉडी टॅग. तर मला काय करायचे, जे फिजिकल स्टाईल्स मध्ये 5 टॅग्स आहेत ते मला डिस्प्ले करायचे. सो पहिला आहे बी टॅग. बी टॅग काय करते, बोल्ड मध्ये दाखवते. सो माझं नाव लिहितेय मी, जे मला बोल्ड मध्ये पाहिजे. तो बी टॅग यूज झालाय. नेक्स्ट आहे आय टॅग, जे मला इटॅलिक्स मध्ये आउटपुट दाखवतंय. नेक्स्ट आहे टू टॅग, जे काय करतंय, माझ्या वर्डला किंवा सेंटेन्सला अंडरलाईन देतंय. नेक्स्ट इज SUB टॅग. SUB टॅग काय करतंय, सबस्क्रिप्ट देतंय. मला काय करायचंय, समजा H2O लिहायचंय. ओके, H2O म्हणजे या H2O मध्ये काय होतंय, बेसला 2 येतोय. सो कसं लिहिणार, H SUB 2 SUB टॅग क्लोज. शेवट बेस मध्ये काय येणार आहे, 2, म्हणून मी काय घेतलंय, 2 घेतलाय. SUB आणि SUB क्लोजिंग SUB टॅगच्या मध्ये आणि 2. ओके, नेक्स्ट इज आता SUP टॅग. SUP टॅग काय करतंय, पॉवर दाखवतंय. मग काय करायचंय मला, 2 चा स्क्वेअर दाखवायचंय. ओके, सो 2 SUP टॅग 4 SUP टॅग क्लोज. जे पॉवर आहे ते SUP ओपनिंग आणि क्लोजिंग SUP टॅगच्या मध्ये लिहिलंय. ओके, सो माझे सगळे टॅग्स 5च्या 5 टॅग्स लिहून झालेत, म्हणजेच माझी बॉडी कंप्लीट झालेली आहे. सो आय एम क्लोजिंग दी बॉडी. आणि नेक्स्ट वन इज HTML टॅग क्लोज करूया. सो माझं जे काही डॉक्युमेंट आहे ते लिहून झालंय. सेव्ह करूया हे डॉक्युमेंट. .htm. ओके, H2 रसिका बोल्ड मध्ये दाखवतोय, हे इटॅलिक मध्ये दाखवतोय, हे अंडरलाईन मध्ये दाखवतोय, H2O आणि 2⁴. अशा पद्धतीने हे फिजिकल स्टाईल्सचे जे काही टॅग्स आहेत ते वर्क होतात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट,
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.